शिकले आणि मायामध्ये विचार दुराची ताकद आली तवा मले प्रश्न पडते व विचार येते. गळ्यात मळक पाठीला झाडू, गळ्यात मळक पाठीला झाडू, फिरायच्या दारोदार. गळ्यात मळक पाठीला झाडू, फिरायच्या दारोदार. बघा अशीच गत होती आपली. गळ्यात मळक पाठीला झाडू, गळ्यात मळक पाठीला झाडू, फिरायच्या दारोदार. तू फिरायच्या दारोदार. तेव्हा विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचा शिल्पकार माझा भीमरावरामजी आंबेडकर, माझा बाप, ह्यानंच तर मला इथून बाहेर काढलं रे दादा. अरे अरे मलेच नाही रे तर तुले, मले, ह्याले आणि या संपूर्ण समाजाले सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलो माय. गळ्यात मळका पाठीला झाडू, गळ्यात मळका पाठीला झाडू, फिरायच्या दारोदार. तू फिरायच्या दारोदार. होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं यासार. होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं यासार. सांगा राजे हो काय बीतत असन हो त्या काळात जेव्हा त्या मनूच्या पिल्यानं पेशव्या बाजीरावानं माया पूर्वजावर अत्याचार करून हीन समजून आमची सावली पण विटाळते म्हणून आमच्या गळ्याला मडकं आणि कमरेच्या पाठीला झाडू बांधला. आणि हात विचार ऐकूनच मला कसं विसर रडालेच येते व माय. राजे हो 1 जानेवारी 1818 ले मायेच ते 500 मार भाऊबाप जर लढले नसते तर आज माय जगण्याला काही अर्थ राहिला असता का हो माय. धन्य ते माय पूर्वजांना, धन्य ते बाबासाहेब जैन हा इतिहास समजून मायासारख्या स्वतंत्र भारताच्या लेकीले आज मानाचं सन्मानाचं जीनं मिळवून दिलं ओ माय. काकेत लेकरू हातात झाडना, डोईवर शेणाची पाठी. काकेत लेकरू हातात झाडना, डोईवर शेणाची पाठी. कपडा ना लत्ता खरकटा भत्ता, फजती होती माय मोठी. कपडा ना लत्ता खरकटा भत्ता, फजती होती माय मोठी. माया भीमान, माया बापान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माया भीमान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. अशी गत होती व माय आमची. गाव भरलं राहायचं आणि आम्ही गावाबाहेर पडायचो. मायासारख्या बायला तर शिकाची बी तरा नव्हती. बाबासाहेबासारखा सूर्य जन्माले आला नसता तर सर्व समाज तसाच राहिला असता ना राजे हो. तुम्ही जसं एकमेकांसोबत खेळता शिकता तसं झालं तरी असतं का हो माय. पण आज मला पाहिलं का मी कशी नटून ढटून आले. हा आत्मविश्वास तो आला कुठून. बाबासाहेबाच्या घटनेनं दिला ना माय मला. मायासारख्या लोय पोरी शिकून सवरून मोठमोठ्या पदावर गेल्या. मॅडमा, डॉक्टरनी, पोलिसनी, कलेक्टरनी झाल्या. आताचीच बाकी आपली राष्ट्रपती एक महिलाच आहे की नाही. बरं मला सांगा आपल्या राष्ट्रपतीचे नाव काय. कुणी सांगेल का. हे सांगा की महिलांना सांगा. बरं नसेल माहिती मी सांगते. आपल्या राष्ट्रपतीचे नाव द्रौपदी मुर्मू आहे. समाजातल्या लोकांना मनुवादे न पुरतच चढलं होतं. लहानपणीच लग्न उरकवून टाकायची आणि इकडे नवरा गचकला की पोरीच्या टक्कल झालंच म्हणून समजा. माय सावित्री मायले काय कम कष्ट पडले का हो माय. नवरा ज्योतिबा होता म्हणून बरं, नाही तर काही खरं नव्हतं. बाबासाहेबासारख्या बॅरिस्टरले किती त्रास झाला हो माय. काय सांगू तुम्हाला. बाकीच्या गोष्टी तर आपले गायक दादा सांगतीलच तुम्हाला आपल्या गाण्यातून. पण एक गोष्ट 100-90 खरी आहे बरं. बाबासाहेबानं खरंच सोन्यानं ओटी भरली हो माय. अन हो इथं बसलेल्या सर्व पुरुष प्रधान संस्कृतीचे आणि सर्व पोटेले बी सांगते बघा. आता आमचे हात गौरे थापणारे शेणाचे आणि भाकरी करणारे पिठाचे नाही राहिले बरं का. घटनेनं आम्हाला भरपूर अधिकार देऊन ठेवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी राखीव जागा पण हाय हो माय. मग आम्ही कुणाच्या बाप्पाले पण बियत नाही. तुमच्या सोबतच नाही तर तुमच्या एक पाऊल
घटनेनं भरपूर अधिकार देऊन ठेवलेले आहे आम्हाला. पुनर्विवाह, पोटगिरी, घटस्फोट, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, स्त्रियांविषयी अपमानाची वागणूक देणाऱ्या मताची मनस्मृती जाळून स्त्री स्वातंत्र्य दिनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून दिला. आताच बघा, जर ते नसते तर मी तुमच्या समोर एवढं बोलू तरी शकली असती का राजू? आणखी काय सांगू आणि किती सांगू, त्या पोट्ट्यांचं काही खरं नाही बरं. थोडस काही स्त्रियांबद्दल चांगलं सांगायला गेलं की यांच्यामध्ये चालूच, इकडे लुडबुड सुरूच. माया बापाहून भीमाचे उपकार लई हाय र, माया बापाहून भीमाचे उपकार लई हाय र. तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता